पिंपरी चिंचवडमधील दिव्यांग बांधवांना मतदान करण्यासाठी अडचणी येत आहेत आणि त्याच अडचणी घेऊन हे सगळे दिव्यांग बांधव इथे महानगरपालिकेमध्ये दाखल झालेत. आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न करतात. नेमकं काय अडचणी येत आहेत आपण जाणून घेऊया. खरं तर ही सगळीच प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत होतं. मात्र नेमक्या तुम्हाला काय अडचणी आल्या? ब्रेल लिपीमध्ये जे अंक असायला हवेत ते कुठे कुठे नाही आहेत आणि त्याच्यामुळे काय गोंधळ झाला आहे? पहिली गोष्ट तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये ब्रेल मतपत्रिका उपलब्ध नाही आहे. म्हणजे कोणता उमेदवाराचं कोणतं चिन्ह आहे, त्याच्यासाठीचा कोणता अनुक्रमांक आहे ते समजू शकत नाही आहे, कारण ब्रेल मतपत्रिकाच उपलब्ध नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या जी बॅलेट मशीन असते, वोटिंग मशीन असते, त्या मशीनवरती अंक लिहिलेले असतात. ते ब्रेलमध्ये अंक उपलब्ध जरी असले तरी एका मशीनमध्ये 3 उमेदवार आहेत. तर त्यामध्ये कोणत्या उमेदवाराचा सेक्शन कुठे संपतोय, म्हणजे कोणत्या अ गट, ब गट, क गट, ड गट असे 4 गट आहेत. तर त्यामध्ये अ गट संपल्यानंतर लगेच एक बटन सोडून ब गट चालू होतोय. पण ब्रेलमध्ये सलग अंक आहेत. तर ब गट चालू झाल्या पुन्हा एक अंक यायला पाहिजे ना, तर तो अंक येत नाही, तो त्या ठिकाणी वेगळा अंक आहे. मग त्यामुळे नेमका सेक्शन कुठे संपतोय आणि कुठे चालू होतोय त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या खुणा केलेल्या गेलेल्या नाही आहेत मशीनवरती. बरोबर आहे संतोष. हे आधी कसं होतं, म्हणजे लोकसभा झाली, विधानसभा झाली, त्यावेळेस काय प्रक्रिया होती आणि आता त्याच्या जी प्रक्रिया आहे त्यामुळं काय गोंधळ उडालाय? सर, प्रक्रिया जी विधानसभा आणि लोकसभेला ब्रेलमध्ये मतपत्रिका उपलब्ध होत्या आणि मतपत्रिकेचे अनुक्रमांक आणि मशीनचे जे अनुक्रमांक आहेत ते दोन्ही मॅच होत होते. पण आता परिस्थिती अशी आहे की ब्रेल मतपत्रिका पण नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या जे ब्रेल अंक आहेत ते आमचे 1 ते 20 सलग लिहिलेले आहेत. आता जो नॉर्मलमधला 7 अंक आहे तो तो ब गटातला 1 अंक असेल. तर असे सगळे सावळा गोंधळ जो आहे तो त्या बॅलेट मशीनमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे आम्ही मतदान कुणाला करायचं, आमचा जो आवश्यक उमेदवार आहे, आमच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या आम्ही कुणापाशी मांडायच्या आणि आम्ही जर अशा काय म्हणतात त्याला कुठल्याही विचार न करता जर मतदान केलं तर त्या चुकीच्या व्यक्तीला मतदान जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं आमच्या आज राज्य निवडणूक आयोगाकडनं आमचा जो राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी ॲक्टच्या सेक्शन 42 अन्वये आम्ही मतदान ॲक्च्युअलमध्ये कुणाला करायचं हे आम्हाला कळून येत नाही आहे. आणि जो कायदेशीरदृष्ट्या आमच्या काय म्हणतो आपण एक भारतीय नागरिक म्हणून आणि दिव्यांग नागरिक म्हणून सुद्धा दोन्हीकडनं हा आमच्यावरती होणारा मोठ्या प्रमाणातला अन्याय आहे. खरं तर मतदान हक्क आहे आणि हक्क बजावता येत नाही आहे. तुझा काय अनुभव आला? तू गेली होती मतदान केंद्रावर आणि मग जेव्हा हे सगळं गोंधळ तुझ्या समोर आला तर मतदान करू शकली का नाही? सर, मी मतदान तर करूच शकले नाही, कारण मला तिथे मशीनवर कळतच नव्हतं की कुठला अनुक्रमांक कुठे आहे आणि काय. त्यामुळे मला मतदान करताच आलेलं नाही आहे आणि मला मतपत्रिका भेटली नसल्यामुळे मी आजही वोटिंग केलेलं नाही आहे. तर तो माझा मतदान करणं हा माझा हक्क आहे, तर तो मला बजावताच येत नाही आहे की मला कळत नाही की केवळ संतोष हे केवळ आपल्या शहरापुरतं मर्यादित नाही आहे असं दिसतं आहे. किती मोठा परिणाम होणार आहे? काय राज्यामध्ये तुमची एकूण संख्या असणार आहे? सर, अंदाजे महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारणतः 2 ते 2.5 लाखाच्या सुमारास 29 महानगरपालिकांमध्ये या आपल्या दृष्टीने बांधवांची लोकसंख्या आहे. आणि जर यांच्याकडनं मतदान जर हे टाळल्या गेलं, आम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर याचा जो परिणाम आहे तो निवडणुकीवरती वेगळ्या प्रकारच्या होण्याची शक्यता ही दाट आहे. पण काय होणं अपेक्षित होतं? तुला बोलायचं आहे का? काय होणं अपेक्षित होतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये? मतदान पत्रिका ठेवायला पाहिजे होते आणि जे ते आहे ते आम्हाला खुणा तिथे करून पाहिजे होते. काय मागणी असेल? आता जर मतदान करता आलं नाही तुम्हाला तर मग आता पुन्हा संधी द्यायला पाहिजे, काय म्हणणं आहे? संधी द्यायला पाहिजे, कारण की आम्हाला मतं करायचे आहेत आणि आमचा हक्क बजावायचा आहे. अगदी थोडक्यामध्ये पुन्हा एकदा देशमुख सांगा की काय असतं तर तुम्हाला सुटसुटीत असतं तर तुम्हाला आज मतदानाचा हक्क बजावता आला असता आणि ते निवडणूक आयोगाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. नाही, मी मतदानाचा हक्क बजावला आहे, पण मी योग्य प्रकारे बजावला आहे का हे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाहीये. हा प्रॉब्लेम आहे, कारण मी बटन तर दाबले 4, पण नेमका कोणत्या उमेदवाराचा कोणता अनुक्रमांक होता हे मी ब्रेलमध्ये नसल्यामुळे मी पाहू शकलो नाही, वाचू शकलो नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणता सेक्शन मशीनवरचा, एका मशीनमध्ये जर 3 उमेदवार असतील तर डोळस व्यक्तींना तुम्ही तिथे वेगवेगळे कलर दिलेले आहेत, त्यामुळे त्या कलरवरून पाहू शकतात. पण दिव्यांग व्यक्तीला स्पर्शाने जाणवेल अशी कोणतीही खूण नसल्यामुळे मी माझा हक्क
योग्य प्रकारे बजावला आहे का अशी मला स्वतःला शंका वाटते. काय होणं अपेक्षित होतं तिथं? त्या ठिकाणी जर स्पर्शाने जर कोणतं सेक्शन कुठे चालू झालं आणि सेक्शन संपल्यावर एक काहीतरी चिटकवलेलं असतं तिथे किंवा स्पर्शाने ते जाणवलं असतं तर मग आपल्या लक्षात आलं की इथून म्हणजे सेक्शन संपतंय, नवीन सेक्शन सुरू त्यामुळे झालं. सावळा गोंधळ जो आहे तो दिसतो आहे. निवडणूक आयोगाने एवढ्या मोठी हलगर्जी कशी केली असा प्रश्न या निमित्तानं उभे राहिलेली आहे. हा रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांना म्हणलं की तुम्ही आम्हाला लेखी द्या की तुम्हाला राज्य निवडणूक आयोगाने ब्रेल मतपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या नाहीत, परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला लेखी देऊ शकत नाही आणि लेखी मागणं हाही आमचा कायदेशीर अधिकार आहे. उडवाउडवीचे उत्तरं, उद्धट उत्तरं इथले जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडनं मिळतात. त्यामुळं या सगळ्या दिव्यांग बांधवांचा जो मतदानाचा हक्क आहे तो कुणीतरी हिरावलाय का किंवा त्याकडे दुर्लक्ष केलंय का आणि त्यावर निवडणूक आयोग जे आहे ते काही कठोर कारवाई करतंय का किंवा या सगळ्यांना मतदानाचा यांचा हक्क बजावता यावा यासाठी म्हणून पुन्हा संधी यांना दिली जाते का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. संदीप सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.